झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. घरगुती गॅसच्या वाहनात रिफिलिंग करणाऱ्यांवर धडक कारवाई. शहरातील 6 ठिकाणी एकाच वेळी एलसीबीचे छापे. 7 गॅस सिलेंडर, रिफिलिंगचे साहित्य जप्त, 1 जण ताब्यात. धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. आज 6 डिसेंबर रोजी एकाच वेळी शहरात 6 ठिकाणी धडक छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण 25,400 रुपयांचा मुद्देमाल, त्यात 7 गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचं साहित्य हस्तगत करण्यात आलंय. ही छापेमारी आझाद नगर, देवपूर, चाळीसगाव रोड, मोहाडी नगर व शहरातील विविध ठिकाणी एकाच वेळी राबवण्यात आली. देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील चंदन नगर मोचवाडा सार्वजनिक शौचालयाजवळ प्रदीप रूपचंद सूर्यवंशी हा घरगुती गॅसचा बेकायदेशीर साठा व रिफिलिंगचे साहित्य ठेवताना आढळला. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.